नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज 3 सप्टेंबर आपण आधुनिक व्यवस्थापन पद्धती याच्या व्याख्यानाला सुरुवात करतोय. या व्याख्यानाच्या अगोदर आपण या विषयामध्ये जे पहिलं युनिट सुरू केलेलं होतं त्याच्यामध्ये आधुनिक व्यवस्थापन पद्धतीची प्रस्तावना लक्षात घेतलेली आहे. त्यानंतर आधुनिक व्यवस्थापनाची संकल्पना ही लक्षात घेतलेली आहे. त्यामध्ये आपण प्राचीन काळापासून ते अगदी 21व्या शतकापर्यंत त्याच्यामध्ये विचार केलेला आहे. त्यानंतर जे भारतीय व्यवस्थापन विचारवंत आहेत विजय गोविंदराजन यांनी मांडलेल्या 3 बॉक्स सोल्युशन आणि रिव्हर्स इनोव्हेशन ह्या 2 कन्सेप्ट लक्षात घेतलेल्या आहेत. आज आपण दुसरे भारतीय जे व्यवस्थापन विचारवंत अतिशय प्रसिद्ध असे होऊन गेले ते सी.के. प्रल्हाद यांचं योगदान आपण अभ्यासणार आहोत. हे जे सी.के. प्रल्हाद आहेत ह्यांचा अभ्यास हा मागच्या सिलेबसमध्ये सुद्धा होता, परंतु त्या ठिकाणी आपण त्यांची कोअर कॉम्पिटन्सी म्हणजे मूलभूत सक्षमता या विषयाचा अभ्यास होता. परंतु या ठिकाणी त्यांचंच दुसरं योगदान असणारं जे द फॉर्च्यून ऑफ बॉटम ऑफ द पिरॅमिड नावाचं त्यांनी एक पुस्तक लिहिलेलं होतं. ती जी काही त्या पुस्तकामध्ये मांडलेली संकल्पना आहे त्या संकल्पनेचा आपण या ठिकाणी अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट केलेला आहे. त्यांचं एक कोटेशन आहे, ह्युमन बीइंग्स आर द न्यू फॉर्म ऑफ द करन्सी अँड व्हॅल्युएशन. म्हणजे आत्ताचे जे काही आपलं मनुष्यबळ आहे, ह्युमन बीइंग मानव जे आहेत हे आता नवीन फॉर्ममध्ये आपल्या समोर येत आहेत. आणि तो फॉर्म काय आहे तर एक करन्सी म्हणजे चलन आणि दुसरे व्हॅल्युएशन म्हणजे मूल्यमापन. म्हणजे आपलं जे आर्थिक जे स्तर आहेत त्या आर्थिक स्तराचं जे व्हॅल्युएशन आहे त्या व्हॅल्युएशनच्या आधारावरती मनुष्यबळाची जी काही उंची आहे, उंची मीन्स हाईट नव्हे तर त्याचा एक स्तर आहे, तो स्तर त्याची पातळी त्याची सामाजिक आर्थिक पातळी ही मोजली जाते असं या कोटेशनमधून त्यांना असं म्हणायचं आहे. त्यांचा जो जन्म आहे तो 8 ऑगस्ट 1941 तामिळनाडू या ठिकाणी झालेला आहे. त्यांनी मद्रास विद्यापीठामधून भौतिक शास्त्र विषयामध्ये पदवी मिळवलेली आहे. आणि आपल्याला माहीत असणारं इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अहमदाबाद येथून या ठिकाणून त्यांनी बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा 1966मध्ये विद्यार्थी मित्रांनो पूर्ण केलेला आहे. अशा IIM मध्ये शिकणं हे अतिशय मोठ्या भाग्याचं समजलं जातं आणि त्या ठिकाणी शिकला की तुम्हाला जगभर अतिशय मोठ्या प्रमाणावरती मागणी असू शकते. त्यानंतर त्यांनी हार्वर्ड विद्यापीठातून PhD 1975मध्ये पूर्ण केलेली आहे आणि 1977 पासून मिशिगन विद्यापीठामध्ये 30 वर्ष प्राध्यापक म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. आता जो 1966 ते 1975 हा जो मधला पिरियड आहे त्या पिरियडमध्ये त्यांनी भारतामध्येच म्हणजे हार्वर्ड विद्यापीठात जाऊन PhD करण्यापूर्वी आणि IIM मधून त्यांनी जे काही पदवी घेतली बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशनचा पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा पूर्ण केल्यानंतर आपल्या त्याच ज्या ठिकाणी ते अहमदाबादला IIM मध्ये शिकले त्या ठिकाणीच आणि कोलकाता येथील IIM संचालक म्हणून काही काळ त्यांनी काम केलेलं आहे. आणि हे काम केल्यानंतर म्हणजे करत असतानाच त्यांनी मग हार्वर्ड विद्यापीठात जाऊन PhD ही पदवी संपादन केलेली आहे. जगभरामधल्या ज्या अतिशय मोठ्या प्रसिद्ध बहुराष्ट्रीय कंपन्या आहेत त्या बहुराष्ट्रीय कंपन्यांचं त्यांनी व्यवस्थापकीय सल्लागार म्हणून आपल्याला काम केलेलं पाहावयास मिळतं. त्याच्यामध्ये ईस्टमन आहे, कोडॅक आहे, ATT आहे, कारगिल आहे, हनीवेल आहे, फिलिप्स आहे, कोलगेट आहे, पॉमोलिव्ह आहे, मोटोरोला आहे आणि अशा अनेक कंपन्या आहेत की त्या ठिकाणी त्यांनी व्यवस्थापकीय सल्लागार म्हणून काम केलेलं आहे. त्यांना स्ट्रॅटर्जिक गुरु म्हणून ते या ठिकाणी प्रसिद्ध असलेले आपल्याला पाहावयास मिळतात. तर त्यांच्या बाबतीमध्ये जर आपण काही लक्षात घेतलं तर त्यांनी अतिशय मोठ्या प्रमाणावरती आपल्या व्यवस्थापनामध्ये योगदान दिलेलं पाहायला मिळतं. मूलभूत सक्षमता हे एक त्यांचं अतिशय मोठं काम असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. त्याने अनेक पुस्तकं, अनेक शोधनिबंध, लेख किंवा त्यांची भाषणंही काही प्रसिद्ध आहेत. मी तुम्हाला एक या ठिकाणी छोटंसं त्यांचं भाषण दाखवणार आहे. कोअर कॉम्पिटन्स ऑफ द कॉर्पोरेशन 1990मधला त्यांचा ग्रंथ अतिशय जगभर प्रसिद्ध झाला. कॉम्पिटिंग फॉर द फ्युचर 1994ला त्यांनी लिहिलं. द फ्युचर ऑफ कॉम्पिटिशन 2004मध्ये. आणि ज्याचा आपण आज अभ्यास करणार आहोत
किंवा इथून पुढच्या तासांना काही अभ्यास करणार आहोत, तर ते पुस्तक आहे द फॉर्च्यून ॲट द बॉटम ऑफ द पिरॅमिड. त्यांनी 2004 साली त्या ठिकाणी लिहिलेलं आहे. आणि सांगायला अतिशय आनंद होतो की त्यांचा मुलगा जो आहे त्या मुलानं या पुस्तकाची पुढची आवृत्तीसुद्धा आपल्याला प्रकाशित केलेली पाहायला मिळते. तर द न्यू एज ऑफ इनोव्हेशन नावाचं 2008ला त्यांनी पुस्तक लिहिलं. आणि दुर्दैवानं एप्रिल 2010मध्ये CK प्रल्हाद यांचं निधन झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. तर अशा पद्धतीत थोडक्यात चरित्र मी या ठिकाणी तुमच्यासमोर मांडलेलं आहे. त्यानंतर मी तुम्हाला थोडंसं थांबवून त्यांचं जे एक छोटासा व्हिडिओ आहे त्या व्हिडिओकडे तुम्हाला नेतो. विद्यार्थी मित्रांनो, ज्या वेळेला आपण CK प्रल्हाद यांचं काम लक्षात घेतो त्यावेळेला खरोखरच त्यांचं भारतीय विचारवंत म्हणून असलेलं काम हे खूप मोठं आहे. Fortune at the bottom of the pyramid served as a catalyst to help companies look at the world's poorest in a new light. In some ways, it reinvented the concept of social entrepreneurship, which is at the heart of everything Fusion Universal does and how we do it. The bottom of the pyramid shows the 4 billion poorest people in the world. They can't access global markets, so have to pay more for products and services. Big companies don't see them as a viable market. In fact, this group actually represents the biggest market opportunity in the world if companies can offer affordable products and services more efficiently. The pyramid of global wealth shows that Tier 1 has 85% of the world's wealth, held by 20% of the population, who typically earn more than $20,000 per year. Tiers 2 and 3 represent the 1.5 billion people with incomes between $1,500 and $20,000. And the 4 billion people at the bottom survive on less than $1,500 a year. Most of today's global companies focus on Tier 1. The fortune at the bottom of the pyramid reverses the pyramid to get companies to meet the needs of the world's poorest. This means not seeing the poor as victims, but as entrepreneurs able to work in the most difficult circumstances and value-driven consumers. The focus is on inclusive capitalism, which creates mutually beneficial partnerships based on trust and respect. Until the poor can access the global economy, they won't have any real chance for sustainable development. Logic says there's no revenues to be made in developing countries, but in reality there is. Companies that benefit are the ones able to shift to lower cost production models with smaller margins and mass adoption. Take India, with 1.2 billion people and GDP per capita of around $1,000, the market opportunity is $1.2 trillion. But if you consider a dollar can buy up to 4 times more in India, the market opportunity is closer to $4 trillion. The same is true on a smaller scale in Nigeria and South Africa. By virtue of the market size alone, this is a huge opportunity. To access opportunities at the bottom of the pyramid, companies have to combine low cost, quality, sustainability, profitability, and rethink how they go to market. Unilever has done this successfully and achieved more than $6 billion annually from these markets, and in the process helped to create millions of small-scale entrepreneurs, providing people with affordable, world-class products. Generally, the poor lack capital and can't access traditional routes like banks because they don't have any collateral. This means they pay huge amounts of interest to local money lenders, making it almost impossible to generate opportunities to create wealth. If lending organizations are able to consider local customs and networks, they can provide cost-effective opportunities for the poor to generate. Grameen Bank started as a small community lending organization, but now provides loans to more than 25 million people around the world and have a 95% repayment success rate. Central to their success was their ability to focus on local solutions and networks. Global companies aren't good at accessing local markets in rural areas, but there are creative local companies that are building distribution models to reach these areas. For example, in Africa, it was the global telecommunications companies that introduced networks to the large coastal cities, but it was the local companies that were able to expand these services to reach millions of rural poor by using existing local distribution networks. This not only provides income for the companies, but also provides much needed service for the poor rural communities.
To generate wealth from the bottom of the pyramid, companies can't rely on the same products and business models they use for developed markets. They need products specifically for the poor, with profits based on big volumes, not big margins. This means the new business and production models have to be scalable and easily localized. For example, Unilever realized that the poor don't buy in bulk from supermarkets, so they created single-use packets for local markets. Because they're buying smaller amounts on a daily basis, products have to be high quality to be successful. Unilever realized they need a high-quality, low-cost product distributed through local markets to achieve success in developing countries. To develop and organize markets, companies have to work in partnership. Empowering the poor through access to buying power, better choice, and opportunities can threaten existing local power structures, and opposition can develop quickly. Companies that build a local base of political support stand a much better chance of long-term success. Creating a coalition of non-government organizations, community leaders, and local authorities is important. These partnerships can leverage local knowledge and insights to help develop sustainable businesses. Working through local partners is important because you have to integrate local practices into your business. Understanding existing practices can also lead to innovative new products and services. It's the big companies that need to lead these new partnerships. Building new markets requires capital to build infrastructure. Companies can use their experience to build capacity and transfer knowledge. Companies act as a bridge to unite these new partnerships, and they're in a great position to transfer any new innovations back to the Tier 1 markets. Fortune at the bottom of the pyramid has had a huge impact, as can be seen by the number of graduate and MBA programs that now cover these principles. The book was one of the first to look at more sustainable paths at reducing poverty. Ultimately, this is only a piece of the development puzzle. It doesn't have all the answers. But it does introduce the concept of dignity and choice as important factors to consider when providing products for developing countries. It also introduces the notion that companies' responsibilities towards their customers go beyond just the production and sale of goods. Fusion Social Enterprise works within the core principles of inclusive capitalism, taking the best of the corporate methods and tools to provide world-leading learning solutions in developing countries. By working with local partners, we aim to provide equal access to quality learning at the lowest possible cost to millions of young people, while providing sustainable opportunities for our partners to generate income and grow their local networks. At the same time, providing access to high-quality learning tools builds critical skills for the next generation to access opportunities in the 21st century workforce. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जो व्हिडिओ पाहिला त्याच्यामध्ये दे फॉर्च्यून ऑफ ॲट द बॉटम ऑफ द पिरॅमिड हे जे आहे याबद्दल त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. ते जे काही सांगितले गेलेलं आहे तोच मॅटर आपण इथं मराठीमध्ये लक्षात घेणार आहोत. त्यामुळं तुम्हाला थोडीशी त्याची एक इंट्रोडक्शन म्हणून आपण त्यांचा व्हिडिओ जो आहे तो त्यांच्यासमोर मांडलेला आहे. मी जे सी.के. प्रल्हाद आहेत त्यांचासुद्धा या ठिकाणी एक पुढच्या तासाला मी व्हिडिओ दाखवेन. तर ही जी काही फॉर्च्यून म्हणजे आपल्याला भविष्यकाळ जो आहे तो फॉर्च्यून या ठिकाणी लक्षात घेतलेला आहे. बॉटम म्हणजे तळाचं आणि पिरॅमिड म्हणजे जे पिरॅमिड मागाशी जे तुम्ही आता याच्यावरती बघितलं व्हिडिओमध्ये आपण तेच आहे. पुढच्या लेक्चरला ते तुम्हाला मी दाखवेन. तर त्या तळाशी असणारे जे लोक आहेत
जे आर्थिकदृष्ट्या जो चौथा स्तर आहे त्याने तो डॉलरमध्ये मांडलेला आहे. आपण लक्षात घेऊ त्या अनुषंगाने. तर या ठिकाणी काय अपेक्षित आहे ते एक दोन महत्त्वाच्या मुद्द्यामध्ये तुम्ही लक्षात घेऊ शकता. तर जगातील जे सर्वात श्रीमंत कंपन्या आहेत, श्रीमंत कंपन्या, त्यांचं भवितव्य ठरवण्यासाठी आणि महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी त्यांनी काय करायला हवं हे सी.के. प्रल्हाद यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे जगातल्या आज सगळ्यात श्रीमंत कंपन्या आहेत, त्यांना उद्या या बाजारपेठेत टिकून राहायचं असेल, या जगात कंपनी म्हणून टिकून राहायचं असेल आणि त्यांच्या काही ज्या महत्त्वाकांक्षा असतील त्या पूर्ण करायच्या असतील तर काय करायला हवं, तर त्यांनी गरिबांना समृद्धी मिळवून देण्यासाठी अल्प उत्पन्न बाजारपेठेमध्ये एक विलक्षण संधी आहे हे लक्षात घ्यायला पाहिजे. म्हणजे आज जगामध्ये आपण जर पाहिलं तर पुढे या ठिकाणी स्टेटमेंट येईलच माझं, की गरीब आणि श्रीमंतामधलं जे अंतर आहे हे खूप मोठ्या प्रमाणावरती वाढलेलं आहे. श्रीमंतांची संख्या ही सुद्धा कमी होत चाललेली आहे, पण गरिबांची संख्या ही अतिशय मोठ्या प्रमाणावरती कम्पॅरेटिव्हली लक्षात घेतलं तर गरिबांची संख्या अल्प उत्पन्न म्हणजे जे काही लोक आहेत ते संख्येनं खूप मोठ्या प्रमाणावरती वाढायला लागलेले आहेत. त्यामुळे तुम्ही जर श्रीमंताच्या फक्त बाजारपेठेकडे लक्ष दिला आणि गरिबांच्या बाजारपेठेकडे जर दुर्लक्ष केलं तर तुमची जी श्रीमंती आहे कंपन्यांची ती फार काळ टिकून राहणार नाही. हे श्रीमंत लोक तुम्हाला किती काळ या जगामध्ये टिकवून ठेवतील हे पाहणं औचित्याचं ठरेल. पण गरिबांच्यासाठी जर तुम्ही काही कमी किमतीच्या वस्तू त्यांना परवडतील या किमतीमध्ये वस्तू जर निर्माण करून दिल्या तर ती मोठी बाजारपेठ तुम्हाला काबीज करता येईल, असं ह्या फॉर्च्यून ॲट द बॉटम ऑफ द पिरॅमिडमध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता विकसनशील देशातील लाखो मध्यमवर्गीय लोक हे बहुराष्ट्रीय कंपन्यांचा मोठा ग्राहक वर्ग पूर्वी होता, पण आता मध्यमवर्गीय राहिलेला आहे का? नाही. मध्यमवर्गाचं रूपांतर आता कुठं झालेलं आहे? गरिबांच्या मध्ये झालेला आहे. आता श्रीमंत आणि गरीब दोनच वर्ग आपल्याला असलेला पाहायला मिळत आहेत. वर्गीय जे होते त्यातले काही जे उच्च मध्यमवर्गीय होते ते श्रीमंत झाले, पण मध्यमवर्गीय जे खालच्या पातळीवर कनिष्ठ स्तरावर होते ते आपल्याला गरीब या कॅटेगरीमध्ये गेलेले दिसून येतात. आणि गरिबांच्यामध्ये आणखी एक कॅटेगरी झालेली आहे, त्याला बिलो पॉवर्टी लाईन, दारिद्र्य रेषेखालची जी आहे ते आपण या ठिकाणी लक्षात घेतो. परंतु आर्थिक संकटामुळे काय झालेलं आहे, ही जी काही उदयोन्मुख बाजारपेठ होती मध्यमवर्गीयांची, त्याचं आकर्षण जे होतं ते मोठ्या प्रमाणावरती कमी झालेलं आहे, कारण ते ट्रान्सफर इनटू पुअर कॅटेगरी. त्यामुळे काय झालं, जगभरातील बहुराष्ट्रीय कंपन्यांची गुंतवणूक या सेक्टरमध्ये जे होती मिडल क्लास कॅटेगरीमधली ती पूर्णपणे कमी झालेली दिसते आपल्याला. मग या सगळ्या गोष्टीवरती सी.के. प्रल्हाद काय म्हणतात, तर गेल्या दशकात अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यांनी बाजारपेठ व्यूहरचनांचे स्वरूप किंवा संधीचे परिणाम बदललेले नाहीत. हे बदलायला आवश्यक होतं. जे वरती विलक्षण संधीचे आहे गरिबांच्यासाठी, अल्प उत्पन्न गटातील लोकांच्यासाठी बाजारपेठ निर्माण करणं, हा बदल त्यांच्या व्यूहरचनेमध्ये ह्या बहुराष्ट्रीय कंपन्यांनी करणं अपेक्षित होतं. ते फक्त श्रीमंत आणि श्रीमंत लोकांच्यावरती, विकसित देशावरतीच विसंबून राहिलेले आहेत. त्यांनी विकसनशील देश आणि गरीब राष्ट्र जे आहेत यांच्याकडे साफ दुर्लक्ष केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. म्हणून सी.के. प्रल्हाद काय म्हणतात की ह्या विकसनशील जगातील काही श्रीमंत किंवा मध्यमवर्गीय उत्पन्नाचे ग्राहक नाहीत, ते नाहीत यांचे ग्राहक, तर कोट्यावधी गरीब जे पहिल्यांदा बाजारपेठेच्या अर्थव्यवस्थेत सामील झाले आहेत. कशामुळे सामील झाले आहेत, तर तुम्ही परवडणाऱ्या आणि कमी किमतीच्या वस्तू तयार करण्याकडे जर तुम्ही तुमचा कल ठेवला तर हे लोक ह्या बाजारपेठेच्या प्रक्रियेमध्ये येतील, असं सी.के. प्रल्हाद म्हणतायत. याच्यामध्ये फॉर्च्यून ॲट द बॉटम ऑफ द पिरॅमिड आहे हे बहुराष्ट्रीय कंपन्यांनी गुंतवणूक करावी आणि कोट्यावधी गरीब लोकांना किंवा निराशेपासून मुक्त करणे हे या बहुराष्ट्रीय कंपन्यांचं ध्येय असावं. कारण गरिबांचा काय दोष आहे, त्यांना एखादी वस्तू किंवा सेवा त्याच्यापासून का वंचित राहावं? फक्त ते गरीब आहेत म्हणून त्यांना एखाद्या गोष्टीचा आस्वाद किंवा उपभोग का घेता येऊ नये? त्यांचा त्याच्यामध्ये काय दोष आहे? गरिबी हेच
त्यांचा दोष असेल तर ह्या बहुराष्ट्रीय श्रीमंत कंपन्यांनी त्यांच्यासाठी अशा काही छोट्या स्वरूपामध्ये वस्तू जर तयार केल्या तर त्यांनासुद्धा त्याचा उपभोग आणि आस्वाद घेता येईल. श्रीमंत आणि गरीब देशामधील दरी कायम राहिल्यास सामाजिक पतन, राजकीय अनागोंदी, दहशतवाद आणि पर्यावरण हानी ही होतच राहील. लक्षात घ्या, जगातील 4 अब्ज गरीब लोकांसाठी व्यवसाय करण्यासाठी जगातील 2/3 लोकसंख्येला तंत्रज्ञान आणि व्यवसायातील मॉडेलमध्ये मूलगामी अशा कल्पना आणण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी वस्तू व सेवांसाठी किंमत, कामगिरीच्या संबंधाचे पुनर्मूल्यांकन करण्याची गरज या ठिकाणी आहे. हे तुम्हाला पुढे आणि डिटेलमध्ये लक्षात येईल. आपण हे फक्त प्रस्तावनेमध्ये लक्षात घेतोय. हे भांडवलाच्या कार्यक्षमतेच्या नवीन पातळीचे आणि आर्थिक यश मोजण्याच्या नवीन मार्गाची मागणी करेल. म्हणजे आर्थिक यश असं आता कशाच्या आधारावरती मोजलं जाईल, कार्यक्षमतासुद्धा नवीन पातळीवरती कशी नेऊन पोहोचवता येईल या संदर्भात सी.के. प्रल्हाद म्हणतात की आपल्या या बहुराष्ट्रीय कंपन्यांना, या श्रीमंत बहुराष्ट्रीय कंपन्यांना या ज्या काही अल्प उत्पन्न बाजारपेठ जी काही आहे ती मिळवण्यासाठी प्रयत्न करणं आवश्यक आहे. त्यांच्या सगळ्या व्यूहरचनेमध्ये, नियोजनामध्ये बदल करणं अपेक्षित आहे. तर या कंपन्यांनी जागतिक स्तरावरील क्षमतांशी मेळ साधण्यासाठी अत्यल्प वितरित छोट्या छोट्या क्रियेऐवजी मोठे ते चांगले असे आकलन करण्याच्या या पद्धतीत बदल केला पाहिजे. म्हणजे मोठ्या ग्राहकांच्यासाठी, श्रीमंत ग्राहकांसाठी केवळ तुम्ही तुमची जी काही सगळी कंपनीची प्रोडक्ट्स आहेत ती तयार करू नका, तर गरिबांच्यासाठी, अल्प उत्पन्न गटातील लोकांच्यासाठी सुद्धा तुम्ही काही वस्तू आणि सेवा तयार करायला हव्यात, असं या ठिकाणी सी.के. प्रल्हाद म्हणतात. थोडक्यात हे जी पुढचं स्टेटमेंट आहे हे विद्यार्थी मित्रांनो खूप महत्त्वाचं आहे. सर्वात गरीब लोक जगातील सर्वात श्रीमंत कंपन्याकरता एक नवीन व्यवस्थापकीय आव्हान उभे करत आहेत. म्हणजे गरीब लोक या श्रीमंत कंपन्यांना असं अर्जव करतायत की आमच्यासाठी काही वस्तू आणि सेवा तयार करा. आम्हीसुद्धा एक मनुष्य म्हणून या जगावरती जन्म घेतलेला आहे. जसे श्रीमंत लोक काही वस्तू वापरतात त्या तोडीच्या, त्या मोठ्या स्वरूपाच्या नसल्या तरी छोट्या स्वरूपामध्ये अल्प उत्पन्न म्हणजे किंवा अल्प किमतीमध्ये आम्हाला त्या वस्तू आणि सेवा तुम्ही उपलब्ध करून द्या. तुमची तेवढी उपलब्ध करून देण्याची क्षमता, कॅपॅसिटी आहे, असं हे गरीब लोक म्हणतायत. आणि या श्रीमंत कंपन्यांना त्यांच्या व्यवस्थापकीय आव्हानामध्ये बदल करण्यासाठी अर्जव करत आहेत. गरिबांना सांस्कृतिकदृष्ट्या संवेदनशील, पर्यावरणीय, टिकाऊ आणि आर्थिकदृष्ट्या फायदेशीर मार्गाने वस्तू व सेवा यांचे उत्पादन व वितरण करून त्यांचे जीवनमान सुधारण्यास मदत करतात. म्हणजे ह्या बहुराष्ट्रीय कंपन्याच हे करू शकतात, कारण त्या श्रीमंत कंपन्या आहेत आणि त्यांना असे प्रोडक्ट गरिबांच्यासाठी तयार करणं आणि त्यांचं जीवनमान सुधारणं हे शक्य आहे, असं सी.के. प्रल्हाद अतिशय मोठा विचार आहे, अतिशय सामाजिकदृष्ट्या संवेदनशील स्वरूपाचा विचार या ठिकाणी सी.के. प्रल्हाद यांनी आपल्याला मांडलेला दिसतो. भारतात तर अब्ज कोटी लोकांच्या पैकी 2/3 लोक हे ग्रामीण भागामध्ये राहतात. त्यांच्या संदर्भातील काही वस्तुस्थिती आपल्याला माहिती आहे. पुढील प्रमाणे ते आहेत की एकूण जे सॉफ्ट ड्रिंक विकलं जातं त्यातील 45% सॉफ्ट ड्रिंक्स हे ग्रामीण बाजारपेठेमध्ये विकलं जातं. हे विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या. सर्व मोटरसायकलपैकी 50% मोटरसायकल ह्या ग्रामीण भागामध्ये विकल्या जातात. जे सिगारेट ओढलं जातं त्यातील 60% सिगारेट हे ग्रामीण ग्राहक विकत घेतात. FMCG म्हणजे फास्ट मूव्हिंग ज्या कन्झ्युमर प्रोडक्ट्स आहेत त्याच्यातील 55% वस्तू ह्या ग्रामीण बाजारपेठेमध्ये विकल्या जातात. राष्ट्रीय उत्पन्नाचा सुद्धा 50% हिस्सा हा ग्रामीण भागामध्ये मिळतो. 22 दशलक्ष क्रेडिट कम डेबिट कार्ड शहरी भागात, तर 41 दशलक्ष किसान क्रेडिट कार्ड हे ग्रामीण भागात वितरित झालेले विद्यार्थी मित्रांनो पाहायला मिळतील. 50% LICच्या पॉलिसी ज्या आहेत ह्या ग्रामीण ग्राहकांनी विकत घेतलेल्या आहेत आणि 60% रेडिप मेल वापरकर्ते खेड्यातील आहेत. हे जर आकडेवारी तुम्ही लिहून घेत असाल तर घ्या. ही जर आकडेवारी तुम्ही लक्षात घेत असाल तर तुम्हाला ग्रामीण बाजारपेठेमध्ये इतर वस्तू आणि सेवा विकण्यासाठी किती मोठा स्कोप आहे हे या आकडेवारीतून आपल्याला दिसतं. म्हणजे सॉफ्ट ड्रिंक जे आहे ते तयार करणारी कंपनी आहे ती 45% सॉफ्ट ड्रिंक्स हे ग्रामीण भागामध्ये विकते. अजून ग्रामीण भागातली बाजारपेठ आहे ही खूप मोठी आहे. अब्ज कोटी लोकांच्यापैकी 2/3 लोक हे म्हणजे जवळजवळ
आपण 2/3 म्हटलं तर 65 ते 66% लोक हे ग्रामीण भागामधले ग्राहक आहेत. त्यांचे हे लक्षात घ्यायला पाहिजे आणि तुम्ही ती बाजारपेठ त्या प्रत्येक ग्राहकापर्यंत पोहोचण्यासाठीची जी तुमची वितरण व्यवस्था आहे किंवा त्यांच्यासाठी लो प्राईस प्रोडक्ट जे आहेत हे तुम्ही निर्माण करणं खूप खूप आवश्यक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, ही आकडेवारी लक्षात घेतल्यानंतर आपण सी के प्रल्हाद जे काय म्हणतात ते लक्षात घेऊया. सी के प्रल्हाद यांच्या मते काही विपणन करते, ते चुकले थोडंसं, विपणन करते म्हणजे मार्केटर गरीब वर्गांची खरेदी क्षमता कमी असल्या कारणाने त्यांच्याकडे दुर्लक्ष करतात. असं करून चालणार नाही. त्यांची किती क्षमता आहे तर ते महिन्याला 2,000 रुपये खरेदी 2,000 रुपयाची खरेदी करू शकतात. तर 2,000 रुपये खरेदी करण्याची ती त्यांची जी क्षमता आहे, तुम्ही 2,000 रुपयेचेच प्रोडक्ट की ते जे खरेदी करू शकतील असेच प्रोडक्ट निर्माण करा. त्याची साईज कमी करा किंवा त्याचं जे काही थोडेफार उपयोगसुद्धा तुम्ही कमी करा त्याची, जेणेकरून किंमत कमी झाली तर हे गरीब लोक ती वस्तू खरेदी करू शकतील. तुम्ही 1.5 लाखाचा रेफ्रिजरेटर तयार करण्यापेक्षा तुम्ही 5 ते 10,000 रुपयेचा रेफ्रिजरेटर तयार करा की ते खरेदी करू शकतील. तुम्ही 1,00,000-1.5 लाख रुपयेचा 50,000चा 60,000 रुपयेचा टी व्ही खरेदी करण्यापेक्षा तशा स्वरूपाचंच थोडंसं लहान स्वरूपात असणारं टेलिव्हिजन असेल किंवा इतर काही इलेक्ट्रॉनिक्स प्रोडक्ट्स असतील, ऑटोमोबाईलचे प्रोडक्ट्स असतील, तुम्ही जर तयार केले तर ते गरीब लोकसुद्धा खरेदी करू शकतील. गरीब ग्राहकांना लक्झरी वस्तू खरेदी करणे हे समजले जाते, चैनीचे समजले जाते. म्हणजे त्यांनी एखादी समजा 1 लाख रुपयाची मोटरसायकल आणली तर चैनी केली असे म्हणतात. आणि श्रीमंतांनी काहीही घेऊ दे, त्याचा काही, ते श्रीमंतच आहेत, त्यांचा चैनीचा किंवा बाकीचा कोणता विषय होऊ शकत नाही. पण गरिबांनी एखादी वस्तू खरेदी केली तर ती चैनीची समजली जाते. परंतु याचा अर्थ असा नाही की त्या वस्तू खरेदी करू शकत नाहीत. तुम्ही झोपडपट्टीमध्ये सुद्धा बघितला तर त्या ठिकाणी टी व्ही असतो, त्या ठिकाणी मोटरसायकल असते, फ्रीज असतो, आत झोपडी असते साधी, वरून पाणी पावसाळ्यात गळत असतं, थंडीत थंडी वाजत असते, उन्हाळ्यात ऊन लागत असतं, पण त्या घरात तुम्हाला फ्रीज, टी व्ही, वॉशिंग मशीन या सगळ्या गोष्टी बघायला मिळतील. का ते खरेदी करू शकत नाहीत? खरेदी करू शकतात. टी व्ही असेल, मोबाईल असेल, गॅस शेगडी असेल, विद्युत उपकरणं असतील, फ्रीज असेल, यासारख्या सोयीस्कर वस्तू ते खरेदी करत असतात. त्यामुळे या वस्तू लक्झरी वस्तू ठरत नाहीत, त्या चैनीच्या वस्तू ठरत नाहीत, हे सी के प्रल्हाद म्हणतात. आणि तुम्ही आणखी ह्या सगळ्या वस्तू जर लो प्राईस प्रोडक्ट तयार केलं किंवा त्याच्या लहान स्वरूपामध्ये जर त्या वस्तू आणल्या तर सर्व गरीब ग्राहक त्या खरेदी करू शकतील. तुम्ही त्याला लक्झरी प्रोडक्ट्स म्हणून त्या गरीबापासून त्या प्रोडक्टना वंचित करू नका, त्यांना खरेदी करण्यापासून परावृत्त करू नका. उलट त्यांना प्रवृत्त करा की ते वस्तू ह्या खरेदी करू शकतील. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण आजच्या तासाला त्यांच्या संदर्भातली ओळख लक्षात घेतली आणि त्यांचं चरित्र लक्षात घेतलं. एक छोटासा व्हिडिओ आपण द फॉर्च्यून ॲट द बॉटम ऑफ द पिरॅमिड नावाचं जे पुस्तक आहे त्या पुस्तकामध्ये जी संकल्पना सांगितलेली आहे ती संकल्पना लक्षात घेतली. विद्यार्थी मित्रांनो, ती जी पिरॅमिडची संकल्पना आहे हीच आपण पुढच्या तासांच्या याच्यामध्ये सुद्धा लक्षात घेणार आहोत. आणि त्याच पद्धतीनं आपला या सी के प्रल्हाद यांचा या पुस्तकाच्या वरती जी काही संकल्पना मांडलेली आहे पुस्तकामधून ती आपण या ठिकाणी लक्षात घेणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, ही जी कन्सेप्ट आहे, ही कन्सेप्ट काय आहे हे तुमच्या लक्षात आलं की जे गरीब लोक आहेत त्यांनासुद्धा आत्ता जे आपण लक्षात घेतलं लक्झरी प्रोडक्ट्स, आपण जे बहुराष्ट्रीय कंपन्या त्याला म्हणतात, ते प्रोडक्टसुद्धा आपले गरीब ग्राहक खरेदी करू शकतील. पण कधी खरेदी करू शकतील तर ह्या श्रीमंत बहुराष्ट्रीय कंपन्यांनी या आपल्या गरीब ग्राहकांना परवडतील अशा वस्तू आणि सेवा कमी किमतीमध्ये जर तयार करून त्यांच्यापर्यंत त्या वितरित केल्या तर ते निश्चितपणे खरेदी करू शकतील. त्यांना तशा प्रकारचं आव्हान या माध्यमातून करणं हे बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या पुढं एक मोठी संधी आहे असं या ठिकाणी सी के प्रल्हाद आपल्याला म्हणताना दिसतात. तर आजच्या तासाला आपण या ठिकाणी थांबूया. तुम्ही हे माझं लेक्चर अतिशय शांतपणे, एकाग्रपणे आणि आनंदाने ऐकलं, पाहिलं, याबद्दल मी तुमचं या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो. आणि विद्यार्थी मित्रांनो, हे जे काही आपलं चॅनेल आहे यूट्यूबचं ते सबस्क्राईब करा
आणि जो फीडबॅक फॉर्म जो आहे तो फीडबॅक फॉर्मसुद्धा दररोजच्या दररोज भरत जावा. या येत्या काही दिवसामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये आणि शेजारच्या 2 जिल्ह्यामध्ये सातारा आणि कोल्हापूरमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव अतिशय मोठ्या प्रमाणावरती वाढत चाललेला आहे. आपल्या गल्लीमध्ये सुद्धा काही त्या ठिकाणी पेशंट सापडलेले असतील तर आपण निष्काळजीपणा करू नका. मास्क वापरा, सोशल डिस्टन्सिंगचा वापर करा, गर्दी टाळा आणि कामाशिवाय अत्यावश्यक कामाशिवाय बाहेर पडणं टाळा. मित्राला भेटायचं आहे किंवा मैत्रिणीला भेटायचं आहे किंवा हे करायचं आहे ते करायचं आहे, ह्या गोष्टी काही दिवस आपण थोड्याशा पुढे ढकला आणि घरी राहून सुरक्षित राहून आपण हे सगळे लेक्चर्स ऐका आणि आनंदी राहा आणि थोडीशी काळजी घ्या. तरच आपल्या कोरोनापासून या विषाणूपासून आपला बचाव होईल. तुम्ही सर्व सुज्ञ आहात, TY BComचे विद्यार्थी आहात. अर्थात SYचं स्टार्ट विषय न सुटता सुद्धा आपण TYला आपल्याला ॲडमिशन मिळालेलं आहे. याचा अवकाश आपलंसुद्धा रिझल्ट या ठिकाणी डिक्लेअर्स होतील आणि त्या आधारे मग तुम्हाला पुढचे सगळे काही प्रवेश प्रक्रिया बाकीच्या सगळ्या गोष्टी पूर्ण करता येतील. फक्त माझी कळकळीची आपल्या सगळ्यांना आव्हान आहे, विनंती आहे की आपण कोरोना विषाणूपासून आपला बचाव करा आणि दुसऱ्यांनासुद्धा त्याच्यापासून बचाव करण्यासाठी प्रवृत्त करा. आपली एक मानसिक आणि शारीरिक स्थिती उत्तम ठेवा. धन्यवाद.